येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे। आपले घर, बंगला, ऑफिस, फार्म हाऊस यासाठी सुंदर डिझाईन केलेली जम्बो फ्रेंच डोअर, सेफ्टी डोअर आणि तीही 18 गेज GI सेक्शन मटेरियल वापरून आणि 80 मायक्रॉन पावडर कोटिंग केलेली, संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री, नजर खिळून राहील असे आकर्षक सर्व प्रकारचे डोर्स मिळण्याचे नाशिक मधील एकमेव नाव शिवाय एंटरप्राइजेस। मागील काही वर्षांपासून वडिलांचा फंड ग्रॅज्युएटी प्रसंगी बायकोचे किंवा आईचे दागिने गहाण ठेवत बँकेचे कर्ज घेऊन रिक्षा चालक व्यवसाय करत आहेत। शासनाने ठरवून दिल्याप्रमाणे इन्शुरन्स, टॅक्सी लायसन्स, बिल्ला व ड्रेस कोड या सर्व नियमांचं पालन करत व्यवसाय करून मुलांचे शिक्षण, आई वडिलांचा दवाखाना करत प्रपंचाचा गाडा हे रिक्षा चालक चालवत आहे। परंतु मागील काही महिन्यांपासून शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार आपला व्यवसाय टिकणार नाही व लवकरच आपण चालवत असलेली रिक्षा, टॅक्सी, टेम्पो हे भंगारात विकण्याचे दिवस येऊन नवीन कामधंदे शोधण्याची वेळ येईल। महाराष्ट्रातील सर्व रिक्षा, टॅक्सी, टेम्पो चालकांनी एकत्र येऊन संघटितपणे शासनाच्या या निर्णयाला विरोध करण्यासाठी शुक्रवार 12 जुलैला विविध मागण्यांसाठी BD भालेकर मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचं श्रमिक सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुनील बागुल यांनी सांगितलंय। नाशिक जिल्ह्यामध्ये रिक्षा, टॅक्सी, टेम्पो, ट्रक चालक पालक महासंघाची स्थापना झाली। नाशिक शहरातील जेवढ्या रिक्षा आणि टॅक्सीसाठी काम करणारे युनियन संघटना आहे त्यांची पदाधिकारी इथे व्यासपीठावर उपस्थित आहे आणि त्यांनी सर्व मिळून असं ठरवलेलं आहे की त्यांच्या ज्या रिक्षाच्या आणि टॅक्सीच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या गेल्या अनेक दिवसापासून प्रलंबित आहे आणि त्या पूर्ण होत नाही। मग त्याला मार्ग काय? तो उपोषण करणं, धरणे आंदोलन करणं किंवा मोर्चा काढणं। तर आम्ही 12 तारखेला सकाळी 10 वाजता कलेक्टर कचेरीवर सर्व युनियनचे पदाधिकारी, सर्व पक्षाचे संघटनेचे पदाधिकारी आम्ही मोर्चाचं नियोजन केलेलं आहे। आमच्या ज्या 5 मागण्या आहे की जे 50 रुपये मीटर पासिंगच्या टायमाला जे घेतल्या जातात पर डे प्रमाणे दंड तो रद्द केला पाहिजे। त्याच पद्धतीने गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे का अजूनपर्यंत लोकांना रिक्षा उभी करण्यासाठी जी स्टँड लागतो ते स्टँड आतापर्यंत झालेले नाहीये। नंतर मीटरसाठी 2000 रुपयाचा जो दंड लागतो तो रद्द करावा आणि रिक्षावाल्यांना स्वाभिमानाने जगण्यासाठी त्यांच्या मुलांना शिक्षण मोफत मिळावं, या अशा काही मागण्या घेऊन आम्ही 12 तारखेला मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि तो मोर्चा चांगल्या पद्धतीने शांततेमध्ये निघणार आहे। वाहनधारकांनी आपली सर्व वाहने घेऊन या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असं आवाहन श्रमिक सेना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुनील बागुल यांनी केलं आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाक कुरेशी, नाशिक।